आज आम्ही होळी खेळली आणि शेवटी काय झालं माहितीये? चक्क फायर ट्रकने सगळ्यांच्या अंगावर पाणी टाकलं आणि सगळ्यांना ओलचिंब करून टाकलं. ही आहे अमेरिकेतली भन्नाट होळी. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची सोनल आणि मी आणि माझा नवरा आनंद आज गेलो होतो कॅलिफोर्नियातील फोल्सम येथे होळी पार्टी करायला. आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अमेरिकेतील भारतीय लोक होळी कशी साजरी करतात. इथे होळीचं अरेंजमेंट कसं केलेलं असतं तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे. भारतात जसे गल्लोगल्लीत होळी खेळतात तसं इथं नसतं. इथं थोडंसं वेगळं आहे. सगळ्या गोष्टी, सगळे इव्हेंट्स ऑर्गनाइज्ड असतात. इथे सगळ्या इव्हेंटसाठी अगोदरच परमिशन घ्यावी लागते. त्याच्यासाठी ठराविक जागा दिलेली असते आणि ठराविक वेळेतच ते इव्हेंट्स तुम्ही सेलिब्रेट करू शकता. आणि जेव्हा आम्ही वेन्यूला पोहोचलो त्यावेळी सगळ्या गोष्टी जसं की इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टॉल्स दिसतायत, काही आर्ट स्टॉल्स आहेत. या सगळ्या गोष्टी ऑलरेडी त्यांनी ऑर्गनाइज करून ठेवलेल्या होत्या. आणि आता येऊया मेन गोष्टीकडे. इथलं होळीचं वातावरण कसं असतं ते मी तुम्हाला सांगते. हा जो इव्हेंट आहे तो एका शाळेच्या ग्राउंडवर ऑर्गनाइज केला होता आणि इथलं वातावरण सगळं अगदी रंगीत असं रंगानी भरलेलं होतं आणि मागे डीजे चालू होता त्यामुळे सगळे गाण्यावर डान्स करत होते आणि काही लोक तर माईक घेऊन लाईव्ह गाणं सुद्धा गात होते आणि होळी असल्यामुळे तर सगळे एकदम आनंदी दिसत होते. आमचा इथे अमेरिकेत एक छोटासा मित्रमैत्रिणींचा ग्रुप आहे. सो आम्ही सगळे मिळून आज होळी खेळायला गेलो होतो आणि सगळ्यांनी मिळून खूप धमाल केली. गाणे गायले, गाण्यांवर डान्स केला, रंग लावले सगळ्यांना. खूप खूप मजा केली. आणि हो, होळी आहे म्हणजे खाणं आलंच. तर इथे या ग्राउंडवर इंडिया जोन्स नावाचा फूड ट्रक होता. त्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम आपल्या भारतीय चवीच्या होत्या. गरमागरम स्नॅक्स होते, समोसे होते आणि सगळ्यात भारी म्हणजे पाणीपुरी सुद्धा होती. इथे अमेरिकेत फूड ट्रक कल्चर खूप प्रसिद्ध आहे आणि भारतासारखी चव मिळाली की मन एकदम खुश होऊन जातं. त्यामुळे भरपूर साऱ्या आवडीच्या गोष्टी मिळाल्यामुळे आम्ही खूप खाल्लं आणि भरपूर रंगांची उधळण करून सगळ्या मित्र-मैत्रिणींना आम्ही रंगांमध्ये भरवून टाकलं. आनंदला सुद्धा रंगांनी मी खूप भरवून टाकलं आणि बराच वेळ आमचा रंग खेळून झाल्यावर एक अनाउन्समेंट झाली, गेट रेडी फॉर वॉटर. त्यामुळे आम्हाला वाटलं काहीतरी छोटा स्प्रिंकलर वगैरे असेल, पण समोरून थेट फोल्समचा फायर ट्रक आला आणि त्यांनी डायरेक्ट मोठ्या पाईप मधून पाण्याचा वर्षाव करायला सुरुवात केली. इथे अमेरिकेत फायर डिपार्टमेंट फक्त आग विझवण्यासाठीच नाही, तर असे कम्युनिटी इव्हेंट्स वगैरे असतील तर सेफ्टी आणि फन साठी सुद्धा फायर डिपार्टमेंट इथे येतं. त्यामुळे इथल्या कम्युनिटीने फायर ट्रक आणला आणि त्यांनी डायरेक्ट मोठ्या मोठ्या पाईप मधून पाण्याचा वर्षाव केला. त्यामुळे संपूर्ण क्राऊड असा ओलाचिंब झाला होता. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे एकदम पाण्यामध्ये भिजत होते आणि सगळ्यांनी रेन डान्स केला. मागे बॅकग्राऊंडला गाणे सुरू होते त्यामुळे डान्स तर सगळ्यांचा सुरूच होता. फायर ट्रक मधून बराच वेळ पाणी येत होतं आणि त्यांनी एवढं पाणी टाकलं की पूर्ण त्यांचा फायर ट्रक रिकामा झाला असेल. त्यामुळे आमच्या अंगावर लागलेला होळीचा सगळा कलर सुद्धा तिथेच उतरून गेला होता. या ग्राउंडच्या बाहेर कुठेच कलर वगैरे लागला नाही आणि सगळा आजूबाजूचा परिसर एकदम स्वच्छ राहिला. आणि एकदा का पाणी थांबलं तर संगीत सुद्धा थांबलं आणि सगळे हळूहळू घरी जायला लागले. तुम्हाला अमेरिकेतील होळी कशी वाटली? भारत आणि अमेरिकेतील होळीमध्ये तुम्हाला कोणता फरक जास्त जाणवला हे नक्की कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा.